नमस्कार, मी मयूर मनुष्यकुमार बेनमुत्ता। माझे 9/1/2019 या रोजी पहाटे 2:30च्या सुमारास परंडा येथे वर्धमान ज्वेलर्स हे कुख्यात दरोडेखोरांनी लूट करून माझे सर्व मुद्देमाल सोने, चांदी आणि रोकड याप्रमाणे 29,55,000चे टोटल चोरीस गेलेले आहेत। तरी माझी सर्वांना विनंती आहे, ह्या गोष्टीला होऊन आता 8 दिवस झालेले आहेत। परंडा पोलीस स्टेशन आम्ही तशी FIR दिलेली आहे। FIR देताना आम्हाला कंप्लेंट सकाळी घटना झाल्यानंतर 8:30 वाजता ह्या गोष्टीची FIR घेतात संध्याकाळी। त्यानंतर दुसरी गोष्ट, FIR झाल्यानंतर आम्हाला लगेच डॉक्युमेंट मागतात। तर ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, व्यवहार करताना आम्ही प्रत्येक वेळेस पूर्ण रेकॉर्ड घेऊन सहसा व्यवहार करतो, कारण की आम्ही सराफ वगैरे काय आहेत ते चोर वगैरे काय नाही आहे, जो आहे तो आमचे डॉक्युमेंट क्लिअर आहेत। त्या हिशोबाने आम्ही पोलीस स्टेशनला येणार, काल नोंद दिलेली आहे त्या डॉक्युमेंटची। सर्व काय मागणी आहे तुमच्या? तरी आमची सर्व मागणी आहे की आता कमीत कमी ह्या घटनेला 8 दिवस होऊन त्वरित सर्वांनी पोलिसांनी सर्वांनी SP साहेबांना विनंती आहे की या घटनेची त्वरित स्वतः हस्तगत करून लवकरात लवकर आम्हाला या प्रयत्नाला यश द्यावे। आणि सर्वांना विनंती आहे की कमीत कमी जोपर्यंत माझ्यावरचं जो दुःख हटत नाही तोपर्यंत मला सर्वांनी साथ द्यावी। बोला। उस्मानाबाद सराफ सुवर्णकार असोसिएशन तर्फे मी संजय गणेश जिल्हाध्यक्ष आहे आणि आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आणि SP साहेबांना निवेदन देण्यात आलेलो आहे। परंडा येथील वर्धमान ज्वेलर्सवर दरोडा पडलेला आहे आणि त्याची अद्यापपर्यंत काही गुन्हेगार काही सापडलेले नाहीत। तरी पण या दरोड्याचा तपास लवकरात लवकर करण्यात यावा ही आम्ही जिल्हाधिकारी साहेब आणि SP साहेब यांना नम्र विनंती करत आहेत। आणि तपास जरा लवकरात लवकर लावावा हे आमच्या असोसिएशनतर्फे विनंती आहे। नाहीतर यापुढे आम्ही जर तपास लागला नाही तर आंदोलन करण्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहेत। मी सतीश भाऊ घुले, मराठवाडा प्रमुख सल्लागार। या ठिकाणी जनतेला आणि पोलीस खात्याला आणि प्रशासनाला एवढंच सांगू इच्छितो की मध्यंतरी 50-55 दरोडे झाले, आता भरपूर काळ लोटलेला आहे आणि ह्या आठवड्यात आमच्या एका सभासदावर दरोडा पडतो, त्याला आम्ही एक ठिणगी म्हणू आणि ह्या ठिणगीला त्या ठिकाणीच दाबलं गेलं पाहिजे, नाहीतर हा वनवा पूर्ण मराठवाडाभर पूर्ण महाराष्ट्रभर पेटेल। आमच्या सभासदाला जिल्हा पातळीवरच न्याय मिळाला पाहिजे, अशी सुसूत्रता आपल्या तपासात हवी। आमचा हक्क आहे, आम्ही रात्री शांतपणे झोपावं असं तुम्हाला वाटत नाही का? दिवसभर आम्ही या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती असताना देखील आम्ही आमचा व्यवसाय प्रामाणिकपणाने सांभाळतो आणि संध्याकाळी हे दरोडेखोर आमच्याच मालावर डल्ला मारतात। ही परिस्थिती आता यापुढे बदलली गेली पाहिजे आणि प्रत्येक सभासदांना प्रत्येक मार्केटमध्ये हे संध्याकाळच्या वेळेस संरक्षण हे असलंच पाहिजे, एवढीच या ठिकाणी जिल्हा लेवलवर मागणी केलेली आहे। त्यांना न्याय नक्कीच मिळेल ही मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो। त्यांना जर न्याय मिळाला नाही तर आमचा पूर्ण मराठवाडा त्यांच्या पाठीमागं उभा राहील।